ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. ऐतिहासिक न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. मी आपला समोर अलीम शेख. वादग्रस्त नाझिया इलाही खान विरोधात कठोर कारवाईची मागणी, धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप आहे. बिडकीन प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील बिडकीन येथे समस्त मुस्लिम समाजातर्फे पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर करून नाझिया इलाही खान यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाझिया इलाही खान यांनी सोशल मीडिया आणि सार्वजनिक व्यासपीठावरून इस्लाम धर्म, प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पवित्र कुराण, मशीद, मदरसे तसेच मुस्लिम समाजाविषयी कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचा सांगण्यात आले आहे. निवेदनात पुढे असे आरोप करण्यात आले आहे की मुस्लिम महिलांच्या हिजाब आणि बुरखा या पारंपरिक पोशाखाबाबतही कथितरित्या अवमानकारक भाषा वापरण्यात आली असून अशा विधानामुळे धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. मुस्लिम समाजाने भारतीय न्याय संहिता, BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार IT ॲक्ट संबंधित तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करावी आणि कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. बिडकीन बसस्टँड येथील मदिना मस्जिदपासून मुस्लिम समाजाने कोणतीही घोषणा न देता शांततेत पायी बिडकीन पोलीस प्रशासनाकडे मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये मौलाना वसीम, मौलाना अमीर, मौलाना रफीक, मौलाना कदीर, नगरसेवक महमूद शाह, नगरसेवक सद्दाम सय्यद, माजी नगरसेवक असलम सय्यद, शिवसेना शहर प्रमुख आझम इनामदार, अशफाक शेख, सलमान पठाण, फहद चाऊस, मोहसिन शेख, मुख्तार शेख, इरशाद शेख, मेहराज शेख, कौसर मिर्जा, नसीर इनामदार, मुजम्मिल सिद्दीकी, एजाज शेख, गफ्फार भाई शेख, इलियास पटेल, इम्रान मिर्जा, तालिब काझी, अमजद सय्यद, सोहेल कुरेशी, शोहेब बागवान, अली इनामदार आदीसह मुस्लिम समाजाच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. असंच बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बिडकीन. आप तमाम हजरात इस बात से वाकिफ़ है कि सोशल मीडिया के ज़रिए से जो एक खबीसा, मलूना, मरदूदा एक नाज़िया इलाही खान के नाम से जो एक खातून है, उसने अपनी नापाक ज़ुबान से हमारे प्यारे नबी आक़ाए करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में नाज़िबा कलिमात कहे हैं, जिससे कुल उम्मत मुस्लिमा के दिल को बेहद तकलीफ़ पहुँची है. और हम आका अलैहिस्सलातु वस्सलाम की शान में थोड़ी भी गुस्ताखी बर्दाश्त नहीं कर सकते. इसलिए हम तमाम बिडकीन के नौजवान और तमाम आवाम जो है तो बिडकीन पुलिस स्टेशन में आए हैं और हमारी यही मांग है कि उस नफीसा, मलूना, नाज़िया इलाही के ताल्लुक़ से खड़ी से खड़ी कार्रवाई की जाए और उसको जेल की सलाखों में बंद किया जाए और उसका ऐसा हश्र किया जाए कि उससे आने वाले वक्त में कोई भी ऐसी हरकत ना करे जो हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में ऐसी गुस्ताखी कर सके. मी सर्वांना आश्वासित करतो की सदर प्रकरणी जे काही कुठं गुन्हा दाखल असेल त्या संबंधीची माहिती दिली जाईल आणि या ठिकाणी परत आपण त्या ज्या धार्मिक भावना दुखवलेल्या किंवा धर्मगुरूविषयी जे काही अपशब्द वापरलेले आहेत त्याविषयी सक्त कायदेशीर कारवाई संबंधित महिलेवर केली जाईल. धन्यवाद. ऐतिहासिक न्यूज नेटवर्क.